सुप्रभात. स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या राशी भविष्याला आणि जाणून घेऊयात की आज कोणाच्या आयुष्यामध्ये काय घडणार आहे ते. सर्वात पहिली रास मेष रास. श्री गणेशजी सांगतात की तुम्ही सामाजिक आणि राजकीय क्षेत्रामध्ये आज प्रभावी राहाल. आज तुम्ही अनेक कामांमध्ये व्यस्त राहाल. खर्चावरती नियंत्रण ठेवणं हे तुमच्यासाठी आवश्यक आहे. जमीन वाहन खरेदी करण्यासाठी आज तुम्ही कर्ज घेऊ शकता. तुमच्या धन आणि समृद्धीमध्ये वाढ होईल. व्यवसायामध्ये एक निश्चित योजना बनवून तुम्ही काम करत राहाल. हवामान बदलांपासून मात्र तुम्ही सावध राहा, नाहीतर तुम्हाला सर्दी खोकला याची लागण होऊ शकते आणि त्यासाठी तुम्हाला डॉक्टरांचा सल्ला देखील घ्यावा लागेल. आज तुमची एखाद्या प्रभावशाली व्यक्तीशी भेट होईल आणि त्यामुळे तुमची रखडलेली बरीचशी कामं मार्गी लागतील. तुमच्या जवळच्या मित्रांवरती आणि नातेवाईकांवरती तुम्ही आज विश्वास ठेवू शकता. आज नशीब 81% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान श्रीकृष्णांची पूजा करा. आता पुढची रास वृषभ रास. श्री गणेशजी सांगतात की घरातल्या एखाद्या चांगल्या व्यक्तीच्या वागणुकीमुळे घरामध्ये एक प्रकारचं आनंदी वातावरण तुमच्या तयार होईल. तुमच्या जवळच्या मित्रांवरती आणि नातेवाईकांवरती विश्वास ठेवणं तुमच्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरेल. त्यामुळे तुम्ही त्यांच्याशी संबंध बिघडवू नका. एखाद्या प्रभावशाली व्यक्तीची भेट तुमच्या रखडलेल्या कामांना पूर्ण करण्यासाठी मदत करेल. तुम्हाला मायग्रेन आणि डोकेदुखीचा त्रास होऊ शकतो. जर तुम्ही एखाद्या तुमच्या मित्राला पैसे उधार देण्याचा विचार करत असाल तर ते तुम्ही देऊ शकता, कारण तो तुमचा मित्र ते पैसे तुम्हाला पुन्हा परत करेल. आज नशीब 92% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री हनुमान चालिसाचं पठण करा. आता पुढची रास मिथुन रास. श्री गणेशजी सांगतात की घरातील वातावरण तुमच्या सकारात्मक राहील, कारण गेल्या काही वर्षांपासून चालत आलेल्या समस्या तुमच्या अचानक दूर होतील. एकमेकांशी तुमचे संबंध अधिक घट्ट होतील. बऱ्याच काळापासून अडकलेले तुमचे पैसे मिळण्याची दाट शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी आज काही कर्मचाऱ्यांमुळे ताणतणाव निर्माण होऊ शकतो. कामाच्या जास्त वर्कलोडमुळे तुम्ही तुमच्या कुटुंबाला वेळ देऊ शकणार नाही. त्यामुळे तुमच्या कुटुंबामध्ये थोडीफार कुरबुर किंवा भांडणं होऊ शकतात. आज नशीब 85% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान सूर्यदेवांना जल अर्पण करा. आता पुढची रास कर्क रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्ही तुमच्या वैयक्तिक कामांवरती जास्त लक्ष देऊ शकाल. जवळच्या व्यक्तीच्या मदतीनं तुम्ही तुमचा आत्मविश्वास टिकवून ठेवाल. परंतु लक्षात ठेवा की मत्सर फक्त तुमच्या जवळच्या व्यक्तीलाच दुखावू शकतो. मुलांच्या अभ्यासाशी संबंधित कामांमध्ये आज तुमच्याकडनं घाई होऊ शकते. तुमच्या जोडीदाराचं घर आणि कुटुंबासाठी पूर्ण तुम्हाला सहकार्य मिळेल. तुमचं आरोग्य आज उत्तम राहण्याची शक्यता आहे. परंतु संध्याकाळी तुमच्या आई किंवा वडिलांचा एखादा आजार डोकं वर काढेल. त्यामुळे तुम्हाला त्यासाठी डॉक्टरांचा सल्ला मात्र अवश्य घ्यावा लागेल. आज नशीब 90% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावा. आता पुढची रास सिंह रास. श्री गणेशजी सांगतात की धर्म आणि अध्यात्मावरील तुमचा विश्वास तुमच्या मनामध्ये शांती आणि एक प्रकारची सकारात्मक ऊर्जा निर्माण करेल. कोणालाही न विचारता तुम्ही सल्ला देऊ नका. विद्यार्थी अभ्यासावरती लक्ष न देता इतरत्र वेळ वाया घालवतील. आज तुम्ही कामाच्या ठिकाणी कमी वेळ द्याल. घरातील वातावरण तुमचं आनंदी राहील. तुमचं आरोग्य उत्तम राहण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे तुमचा आज संध्याकाळचा वेळ मजेत जाईल. आज संध्याकाळी तुम्हाला तुमच्या मुलीकडनं एक आनंदाची बातमी मिळेल. आज नशीब 75% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान गणपतीची आराधना करा. आता पुढची रास कन्या रास. श्री गणेशजी सांगतात की मालमत्ता किंवा इतर कुठल्याही विषयावरून घरामध्ये सुरू असलेला गैरसमज आज कोणाच्या तरी मदतीनं दूर होऊ शकतो. घरातील एखाद्या मोठ्या किंवा अनुभवी व्यक्तीचा सल्ला तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतो. परंतु कोणाशीही आर्थिक व्यवहार करताना किंवा अनोळखी व्यक्तीचा सल्ला घेताना तुम्ही सावधगिरी बाळगा. वातावरणातील बदलांचा तुमच्या आरोग्यावरती विपरीत परिणाम होऊ शकतो. आज नशीब 79% तुमच्या बाजूने राहील.
तुम्ही आज भगवान विष्णूंची आराधना करा. आता पुढची रास तूळ रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी घर आणि आर्थिक बाबतींमध्ये चांगला आहे. वैयक्तिक कामांमध्ये तुम्हाला यश मिळाल्यानं समाधान वाटेल. कितीही कठीण काम असलं तरी ते पूर्ण करण्याची क्षमता तुमच्यामध्ये आहे. आत्मविश्वासानं तुम्ही काम करा, यश तुम्हाला नक्कीच मिळेल. कामाच्या ठिकाणी तुमची प्रतिमा आणि प्रतिष्ठा धोक्यामध्ये येऊ शकते, परंतु तुमच्या घरातलं वातावरण आनंदी राहील. आज नशीब 75% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान हनुमानांची पूजा करा. आता पुढची रास वृश्चिक रास. श्री गणेशजी सांगतात की आत्मचिंतन केल्यानं तुम्हाला खूप मानसिक शांतता मिळेल. अनेक समस्यांवरती तुमच्याकडनं तोडगा निघू शकतो. आर्थिक बाबतीमध्ये आजचा दिवस हा तुमच्यासाठी यश घेऊन येणार आहे. इतरांच्या सल्ल्यावरती अवलंबून राहण्याऐवजी स्वतःवरती तुम्ही विश्वास ठेवा, यामुळे तुम्हाला अधिक यश मिळेल. घरातील सदस्य एकमेकांना पूर्ण सहकार्य करतील. महिलांनी त्यांच्या आरोग्याची विशेष काळजी घ्यावी. आज नशीब 80% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज शिवलिंगावरती जल अर्पण करा. आता पुढची रास धनुरास. श्री गणेशजी सांगतात की आज तुमचं लक्ष हे लोकांशी संपर्क साधण्यावरती तुम्ही केंद्रित करा. तुम्हाला धार्मिक आणि आध्यात्मिक गोष्टींमध्ये रस वाटेल. एखाद्या जवळच्या नातेवाईकाशी किंवा मित्राशी तुमचा वाद होऊ शकतो. त्यामुळे तुमच्या रागावर आणि भावनांवरती तुम्ही नियंत्रण ठेवा. आज कोणत्याही प्रकारच्या प्रवासाला जाणं तुम्ही टाळा. कामाच्या ठिकाणी जास्त मेहनत करण्याची आणि काही बदल करण्याची गरज आहे. आज नशीब 90% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गणपतीची पूजा करा. आता पुढची रास मकर रास. श्री गणेशजी सांगतात की आज आलेला कुठलाही फोन कॉल तुम्ही दुर्लक्षित करू नका, कारण त्यातून महत्त्वाची माहिती मिळू शकते. मार्केटिंग आणि मीडियाशी संबंधित कामांवरती तुम्ही लक्ष द्या. या कामांमुळे तुमची आर्थिक स्थिती सुधारेल. व्यवसायामध्ये मार्केटिंगशी संबंधित कामांवरती तुम्हाला जास्त लक्ष देण्याची गरज आहे. तुमच्या जोडीदाराचा सल्ला आणि पाठिंबा तुम्हाला नेहमीच मिळत राहील. आज नशीब 76% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज पिवळ्या वस्तूंचं दान करा. आता पुढची रास कुंभ रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा घर आणि कुटुंबासोबत तुमचा चांगला जाईल. नातेवाईकांशीही तुमचे चांगले संबंध राहतील. तुमची ग्रहस्थिती तुमच्यासाठी काही चांगल्या संधी घेऊन येते. त्यामुळे या वेळेचा तुम्ही सदुपयोग करा. कुठल्याही अनोळखी व्यक्तीवरती लगेचच विश्वास ठेवू नका. कोणतीही महत्त्वाची गोष्ट करण्यापूर्वी किंवा बोलण्यापूर्वी नीट विचार करा. आज तुमची फसवणूक होण्याची दाट शक्यता आहे. आज नशीब 82% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गरजूंना मदत करा. आता पुढची रास मीन रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्हाला नवीन गोष्टी शिकण्यात आणि कलात्मक कामांमध्ये जास्त रस वाटेल. धोकादायक कामांपासून तुम्ही दूर राहा. जवळच्या नातेवाईकांशी तुमचे मतभेद होऊ शकतात. कामाच्या ठिकाणी तुम्ही तुमच्या धैर्यानं आणि आत्मविश्वासानं अनेक रखडलेली कामं पूर्ण करू शकाल. घर आणि ऑफिसमध्ये चांगलं संतुलन राखलं जाईल. तुमच्या खाण्यापिण्याच्या सवयी आणि दिनचर्या तुम्ही नियंत्रणात ठेवा. आज नशीब 95% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज योग आणि प्राणायामाचा अभ्यास करा. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने राहणार आहे आजचं राशी भविष्य. तर मग हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.